स्वतःवर जर दुर्लक्ष केलं ना, तर त्याचा परिणाम काहीतरी असा होतो. भाई माझी केस एवढी गळत होतीत ना, एकतर ना मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि आत्ता समजले, की माझ्या टकल्याला बहुतेक आता 4च केस उरणार आहेत का काय. तुम्हाला वाटत असेल मी स्टडी करते, तर तसं काही नाहीये. थोडंसं बघत होती काही जमतंय का आणि नंतर ना मग मी गेले माझ्या प्रॅक्टिससाठी. आज आमच्या इथून एक गोष्ट चोरीला गेलेली. हे पण चोरायचं असतं ते मला वाटलं नव्हतं. हे पण गोष्टी चोरतात. पण काय चोरीला गेलंय, आमच्या इकडचा टेप चोरीला गेलाय. काल ना आम्ही ग्राउंड आखून तो टेप तसाच ठेवलेला. लास्टला कोणी ठेवला काय माहिती, बट आम्हाला शोधायला या खंडरमध्ये जावं लागलं. इथं लाकडांशिवाय दुसरं काय आम्हाला भेटलं नाही. कसंबसं आलो जिमच्या इथे, थोडीशी प्रॅक्टिस केली, ग्राउंडवरती गेलो आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मी निघाले हॉस्टेलला जायला. आज ना खरं तर खूप प्रॅक्टिस केलेली मी आणि त्याचा साईड इफेक्ट पण झाला आहे मला. तो मी तुम्हाला दाखवते. रस्त्याने जात असताना मला एवढं फ्रेश वाटत होतं, पहिल्यांदा फ्रेश वाटत होतं, पण मी खूप थकलेली. गेले ते डायरेक्ट झोपले. झोपल्यानंतर मूड थोडासा फ्रेश होतो, पण मला झोपल्यावर उठूच वाटत नाही. हे बघा, हे असं झालंय माझ्या पायाला. खेळत असताना नक्की फोड आलेला का जखम झाली मला पण समजलं नाही. उद्या गेस्ट लेक्चर असल्यामुळे आम्हाला फॉर्मल घालायचं होतं. सो मी हा जुगाड करते पॅन्टेचा, बिकॉज ती माझ्यापेक्षा जरा मोठी आहे. आता ती कशी झाली तुम्हाला दाखवते उद्याच्या ब्लॉगमध्ये.